ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राम ट्रेडिंग प्लस न्यू कॉन्सेप्ट करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय तुम्हाला मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ आपण कॅपकटवरतीच एडिट करणार आहोत। जर तुम्हाला प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, आणि सर्वांनी व्हिडिओ काय करा, संपूर्ण वॉच करा, तेव्हाच तुम्हाला सगळं प्रॉपररित्या व्हिडिओ समजणार आहे। सिंपल काय करायचं, आपल्याला VPN कनेक्ट करायचे। तर आता VPN मी प्रॉक्सी VPN यूज करतोय, अदरवाईज तुमच्याकडे जर दुसरं VPN असेल तर तुम्ही दुसरंसुद्धा VPN कनेक्ट किंवा यूज करू शकता। आणि जर तुम्हाला कोणतंच VPN नसेल, जर तुम्हाला न्यू VPN डाउनलोड करायचा असेल तर माझ्या मते काय करा, प्ले स्टोअरवरती जा, खूप काही VPN आहेत, कोणतं पण एक VPN डाउनलोड करून घ्या। तर प्रॉक्सी VPN सुद्धा छान आहे, एकदम 30 सेकंदाची ॲड आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी, तर ते ॲड घ्या, फक्त घ्या, कारण VPN आहे चांगलं। सिंपल आता VPN कनेक्ट करून घेतो। तर VPN माझं ऑलरेडीच कनेक्टेड आहे। सिंपल काय करायची, VPN आपलं ऑलरेडीच कनेक्टेड आहे। आता काय करूया, आपण कॅपकट ओपन करून घ्या। ओके, तर सिंपल आता कॅपकट ओपन करायचे मित्रांनो। तर अशा प्रकारे काहीच आपला कॅपकटचा इंटरफेस दिसणार आहे। सिंपल काय करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर हा अशा प्रकारे तुम्हाला एक बीटचा व्हिडिओ दिलेला असेल तर सिंपल हा बीटचा व्हिडिओ ॲड करायचा आहे। आणि आता तुम्हाला बीटचा व्हिडिओ मिळणार कुठं, तर बीटचा व्हिडिओ मिळणार तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आणि टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, आणि तिथून जाऊन तुम्ही हा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्या, कारण आपण जास्त करून टेलिग्रामवरतीच मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। सिंपल त्याची एंडिंग जी आहे ती एंडिंग कट करायची मित्रांनो। एंडिंग कट केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बीट्स लावलेले आहेत। तर सिंपल याचा ऑडिओ आहे ते ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। सिंपल खाली स्लाइड करायचं, ते एक ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्टचं, तिथं आहे एक ऑप्शन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं। तर याचा ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचे। सिंपल खाली जो आपलं सॉन्ग आहे सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्लाइड करायचं, एक ऑप्शन आहे बीटचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे बघा, इथं ही बघा एक नंबर जिथं येतो तो आपला बीट आहे। तर सिंपल अशा प्रकारे काय करायचं, आपले जे सगळे काय बीट आहेत सगळे बीट्स ॲड करायचे आहेत एकदम प्रॉपररित्या। बीट काय अवघड नाहीत, अशा प्रकारे थोडेफार दूर आहेत, म्हणजे एकदम गोंधळ नाही। सिंपल तर अशा प्रकारे ही जी बीट आहे ते बीट आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत गाईज। तर मी आपले जे काही बीट आहे ते बीट्स ॲड करून घेतो सिंपल। तर इथं एक बीट आहे आपला, इथं एक आहे, तर लास्टला बहुतेक थोडे जरा जास्त बीट आहेत असं वाटतंय मला। तर इथं आहे बीट, सॉरी इथं नाही। तर अशा प्रकारे जितके आपले प्रॉपररित्या बीट्स आहेत ते बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत। सिंपल बीट्स ॲड केल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओवरती क्लिक करायचे, आणि व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली थोडं स्लाइड करायचं, तर ऑप्शन आहे रिप्लेसचं। तर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोवरती यायचं आहे। फोटोवरती आल्याच्यानंतर तुम्ही एक फोटो ॲड करून घ्या, जर स्वतःचा यूज करणार असलं तर चांगलीच गोष्ट आहे। तर मी एक फोटो ॲड करतो, फोटोला काय करायचं, झूम करून घ्यायचं अशा प्रकारे। झूम केल्याच्यानंतर काय करायचं, आपलं जे बीट आहे त्या बीट वाईज आपला जो फोटो आहे त्याला स्प्लिट करायचं। ओके, तर आपण फोटो स्प्लिट करून घेऊयात। सिंपल काय सुद्धा अवघड नाही आहे, तर स्प्लिट करायचं। आणि जर तुम्हाला अशा प्रकारे सगळे जे काही व्हिडिओ शिकायचे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त व्हिडिओ आणत असतो एकदम न्यू आणि ट्रेंडिंग टॉपिकवरती। आणि जर तुम्हाला कोणता तुमचा व्हिडिओ बनवायचा असेल तर सिंपल खाली कमेंट करा, त्या सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात। ओके, आणि आपल्यापाशी कमेंटचं उत्तर खूप फास्ट असतं, खूप जण अनुभवसुद्धा आहे।
बिनधास्तली कमेंट करायचं, उत्तर तुम्हाला लगेच मिळणार आहे. तर सिंपल काय करायचं आता, तर अशा प्रकारे आपण सगळे आपले फोटो आहेत ते स्प्लिट केलेले आहेत. तर फोटोला आता काय करायचं, ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन, इफेक्ट ॲड करायचे. तर सिंपल आपण इफेक्ट वगैरे ॲड करून घेऊया. सिंपल काय करायचं तुम्हाला सांगतो आता मी. हा जो आपला 1 नंबरचा फोटो आहे, तर 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली ॲनिमेशनवरती यायचं आहे. तर सिंपल बघत इथं ॲनिमेशन तर नाही, काय करायचं इफेक्टवरती यायचं आहे. सिंपल इथं इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं बघा. तर इथे एक तुम्हाला ट्रेंडिंगवरतीच इफेक्ट बघायला मिळणार आहे, फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा. तर सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा, फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा. सिंपल तर समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, थोडं झूम करून घ्या, अशा प्रकारे स्ट्रेच करून घ्या, सॉरी. तर अशा प्रकारे काय करायचं, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं, एक ॲनिमेशन आहे बघा, रॉक वर्टिकली नावाचा. सिंपल काय करावं, सर्च मारून घ्या वाटलं तर, इथं नाही आलात तरच. तर सिंपल सर्च मारलं की लगेच आपलं ॲनिमेशन येऊन जाणार आहे, रॉक वर्टिकली नावाचा. तर हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे छोट्या फोटोला. काय करायचं आहे, हे 2 छोटे फोटो आहेत, 1, 2. तर दोन्ही छोट्या फोटोला रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, इनवरतीच इफेक्ट आहे बघा, रॉक होरिझॉन्टली नावाचा. तर रॉक होरिझॉन्टली ह्या फोटोला इफेक्ट ॲड करायचे, किती नंबरच्या, 4 नंबरच्या. समोर यायचं 5 नंबरच्या फोटोपाशी. इथं आल्याच्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बवरती यायचं आहे, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा इफेक्ट आहे. कोणता, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. तर हा ॲनिमेशन आपल्याला 5 नंबरच्या फोटोला ॲड करायचा आहे. आता याचं 6 नंबरच्या फोटोपाशी इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे एक ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, परत कॉम्बोवरतीच यायचं आहे, वेव्ह अँड स्लाईड नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. ॲनिमेशन वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, आता यायचं आहे 7 नंबरच्या फोटोपाशी, परत ॲनिमेशनवरती कॉम्बोवरतीच यायचं आहे, पेंड्युलम 1 नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. कोणता, पेंड्युलम 1. सिंपल याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत कॉम्बोवरतीच यायचं आहे, पेंड्युलम 2 नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. कोणता, पेंड्युलम 2. परत त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट आहे, डिस्टोर्ट राईट. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं आहे. तर डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ॲनिमेशन ॲड करायचा आहे, डिस्टोर्ट लेफ्ट, राईट, लेफ्ट, पेंड्युलम 1, पेंड्युलम 2. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत कॉम्बोवरती यायचं आहे. तर इथं 3D कार्ड 1 नावाचा इफेक्ट आहे, 3D कार्ड 1 नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, कशात अवघड नाही मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करा, तुम्हाला इफेक्ट वगैरे सगळेच समजणार आहेत. तर त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं आहे, स्लीप अँड स्लाईड 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा, स्लीप अँड स्लाईड 2. ओके, फक्त इफेक्ट लक्षात ठेवा, नाही तर काय करा, व्हिडिओवरी चालू ठेवून खाली तुम्ही व्हिडिओ बनवा, तर नंतर तुम्हाला काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर तुम्ही इकडचं तिकडं करत असाल तर एखादी वही घ्या, नोटबुक घ्या, त्याच्यावरती इफेक्ट लिहून घ्या, मग 1 नंबरला कोणता, 2 नंबरला कोणता आहे, म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे पुन्हा व्हिडिओ बनवताना प्रॉब्लेम येणार नाही. ओके, म्हणजे फक्त थोडं लक्षपूर्वक बघा, काय सुद्धा अवघड नाही आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. तर इथे 3D कार्ड 3 नावाचं इफेक्ट ॲनिमेशन आहे, 3D कार्ड 3. तर हा ॲनिमेशन लास्टच्या फोटोला ॲड करायचं. ओके, तर अशा प्रकारे आपण सर्व काही ॲनिमेशन आहेत ते सर्व काही ॲनिमेशन्स आपण ॲड केलेले आहेत. तर याचे आपल्या समोरच्या फोटोपाशी 1 नंबरच्या. तर इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक बॉडी इफेक्ट, सॉरी, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं ट्रेंडिंगवरती आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, डायमंड झूम नावाचा. तर डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची, बाकीच्या समोरचे 3 फोटो सोडायचे, 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. ओके, म्हणजे 5 नंबरच्या. तर आता काय करायचं आहे, आता यायचं आहे बॉडी इफेक्टवरती. कुठे यायचं आहे, बॉडी इफेक्टवरती. सिंपल बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथे ट्रेंडिंगवरती आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, बटरफ्लाय ड्रीम नावाचा. कोणता, बटरफ्लाय ड्रीम. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे, लेंथ या फोटोपर्यंत ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत बॉडी इफेक्टवरतीच यायचं आहे, परत ट्रेंडिंगवरतीच इफेक्ट आहे बघा, स्पीकर्स नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे, स्प्लिट स्पेक्टर नावाचा आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा, याची सुद्धा लेंथ काय करायची आहे, तर याच्या फोटोपर्यंत ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईन्सवरतीच आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, टेक्नॉलॉजी 1 नावाचा. कोणता, टेक्नॉलॉजी 1. ओके, आणि याची लेंथ काय करायची, 2 फोटोपर्यंत ठेवायची. म्हणजे किती, हा इफेक्ट आहे 6 नंबरच्या थोडं अलीकडे. ओके, 6 नंबरच्या थोडं अलीकडे आहे. याची लेंथ काय करायची, 2 फोटोपर्यंत ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, परत बॉडी इफेक्ट, परत ग्लोईंग लाईन्स, मेकॅनिकल नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, मेकॅनिकल. आणि याची लेंथ काय करायची, 1 नंबरच्या फोटोपर्यंत सॉरी, आपलं जितका फोटो आहे त्या फोटोपर्यंत ठेवायची. इफेक्टचं नाव मेकॅनिकल. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, परत यायचं आहे आपल्याला ग्लोईंग लाईन्सवरतीच हर्ट्स फ्लेम नावाचा इफेक्ट आहे. तर हर्ट्स फ्लेम नावाचा इफेक्ट ॲड करा, लेंथ फोटोपर्यंत ठेवायची. आता बाकी सगळे 3D इफेक्ट आहेत. इथं फक्त एक स्लिप अँड स्लाईड 2 आहे. इफेक्ट तुम्हाला ॲड करा वाटेल तर ॲड करा, नाहीतर अदरवाईज राहू द्या, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. ओके, तर अशा प्रकारे आपण
ॲनिमेशन आणि इफेक्ट ॲड केलेले आहेत. तर आता काय करूयात, एक ट्रान्झॅक्शन ॲड करून देऊयात, म्हणजे आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी होऊन जाणार आहे. सिंपल आपला जो इथं व्हाईट बॉक्स आहे अशा प्रकारचा, ही बघा अशा प्रकारचा व्हाईट बॉक्स आहे. सिंपल या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर लाईटवरती यायचं आहे. लाईटवरती आल्याच्यानंतर बघा इथे एक फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे, नाहीतर फ्लॅश पण आहे आणि दुसरं एक आहे बघा ब्लेंच नावाचा. ही बघा ब्लेंच नावाचा इफेक्ट आहे. हे दोन्हीपैकी एक कोणता पण इफेक्ट ॲड करा. लेंथ काय करायची 0.1 सेकंड ठेवायची. सिंपली इथे एक ऑप्शन आहे बघा ॲप्लाय टू ऑलचं. इथं ऑप्शन येईल अशा प्रकारे, ही बघा इथं ऑप्शन आहे ॲप्लाय टू ऑलचं. तर सिंपली यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता जितके काय आपले ट्रान्झॅक्शन आहेत त्या सगळ्या कट्सला जाऊन बसणार आहेत, म्हणजे एकाच सेकंदात आणि एकाच क्लिकमध्ये. ओके, काय सुद्धा बाकी प्रॉब्लेम येणार नाही. तुमचे ॲनिमेशन सगळ्या कट्सला जाऊन बसणार आहे. सिंपल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून एकदम जबरदस्तरित्या रेडी झालेलाच आहे. तर सिंपल आपल्याला आता व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे का नाही, तर आपण सेव्ह करूयातच. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो मी, तर व्हिडिओ कसं वाटतोय कमेंट करून नक्की काढायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. सिंपल काय करायचं आता तुम्हाला सांगतो. वर एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.